आज आपण सोयाबीन वडीची भाजी पाहणार आहोत। तर त्यासाठी अगोदर मी पाणी गरम करून घेतलेलं आहे। हे पहा, तर आपल्याला मी की नाही 2 वाट्या सोयाबीनच्या वड्या घेतलेल्या आहेत। या 2 वाट्या सोयाबीनच्या वड्या आता या पाण्यामध्ये भिजत घालायच्या 20 मिनिटं आणि 20 मिनिटानंतर आपण लगेच भाजी बनवणार आहोत। हे पहा, इथं थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि थोडं खालीवर केलेलं आहे। सोयाबीन वड्याला चव छान येते, त्यामुळे मीठ टाकायचं अगोदरच आपण भिजत टाकतानाच। तर तुम्ही पाहू शकता आपल्या सोयाबीन वड्या एकदम चांगल्या अशा भिजलेल्या आहेत। तर आता आपण भाजी बनवण्यासाठी अगोदर काय करणार, तर ह्या सोयाबीन वड्या आहे की नाही अशा थोड्याशा म्हणजे पाणी त्यामधलं थोडंसं प्रेस करून बाजूला काढणार, थोडं दाबून घ्यायच्या, त्यातलं पाणी निघून जातं आणि मग लगेचच आपण भाजी बनवणार। सोयाबीन वड्या पाहू शकता अशा पिळून घेतलेल्या आहेत मस्त अशा। आता भाजी बनवणार शकता आपण। भाजी बनवण्यासाठी 1 टोमॅटो, कांदा, लसूण व कोथिंबीर कट करून घेतलेलं आहे। गॅसवर पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये तेल टाकणार। पाहू शकता तेल टाकलेलं आहे। इथे आता मोहरी, लगेच थोडेसे जिरे, लसूण टाकायचा। आता हे आपण चांगलं असं तळून घेणार आहोत। हे पहा, मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे। तर कांदा टाकलेला आहे। कांदा पण आपल्याला अगदी चांगला असा लालसर होऊ द्यायचा आहे, म्हणजे मग भाजी छान लागते आपली सोयाबीन वड्याची। मस्त असा आपण कांदा की नाही अगदी लालसर होऊ देऊ। पाहू शकता आपण कांदा अगदी थोडासा तुम्ही पाहू शकता चांगला भाजलेला आहे, म्हणजे लालसर असा कलर आलेला आहे। असा कांदा होऊ द्यायचा, म्हणजे आपली भाजी टेस्टी लागते खूप छान। पाहू शकता कांदा लालसर झाल्याच्या नंतर आपण इथे टोमॅटो टाकणार आहोत। आता हे टोमॅटो पण आपण अगदी चांगला असा परतून घेणार आहोत। आता आपण हळद टाकलेली आहे, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा काळा मसाला टाकणार आहोत। हे आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। मसाले जळू नये त्यामुळे थोडंसं पाणी टाकलेलं आहे। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। पाहू शकता पाणी टाकल्यानंतर आपले मसाले बिलकुल जळत नाहीत आणि भाजीला टेस्ट खूप छान येते, त्यामुळे पाणी टाकायचं आणि हे आता व्यवस्थित मिक्स करायचं। आणि यामध्ये आता आपण लगेच सोयाबीन वडी टाकणार आहोत। पाहू शकता आपण सोयाबीन वडी टाकलेली आहे। सोयाबीन वडी पण आता व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची। पाहू शकता अशी चांगली अशी खालीवर करत राहायची आणि फुल गॅस ठेवायची। फुल गॅसवर मग छान परतलं जातं आणि टेस्ट खूप छान लागते। आता थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे। कोथिंबीर टाकल्यानंतर पण चांगलं परतून घेत आहोत। थोडंसं पाणी टाकलेलं आहे, अगदी कोरडं वाटत होतं, त्यामुळे थोडं रसरशीतपणा येतो। इथे पाहू शकता टोमॅटो सॉस टाकणार आहे 2 चमचे। त्याने काय होतं, टेस्ट छान लागते। इथे सोया सॉस टाकणार आहे 1 चमचा, त्याने पण टेस्ट छान लागते, त्यामुळे हे टोमॅटो सॉस 2 चमचे आणि सोया सॉस 1 चमचा हे टाकायचं। तर आता हे दोन्ही सॉस टाकले, त्यामध्ये थोडंसं 2-3 चमचे पाणी टाकायचं आणि हे व्यवस्थित आता मिक्स करायचं। चांगलं असं परतून घेत आहे। मिक्स केल्याची टेस्ट भन्नाट लागते। तर आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेत आहोत आपण।
सोयाबीन वडी भिजत घालताना थोडं मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे आता म्हणजे थोडंसं मीठ टाकायचं, खूप जास्त टाकायचं नाही. थोडंसं मीठ टाकलेलं आहे. तर हे पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अगदी रसरशीत अशी मस्त आपली सोयाबीन वडी तयार व्हायला लागलेली आहे. पाहू शकता की आपण ज्वारीच्या भाकरीबरोबर, बाजरीच्या भाकरीबरोबर, पोळीबरोबर खायला अगदी मस्त लागते. पाहू शकता मस्त अशी दिसत आहे, किती छान. पाहू शकता मस्त अशी ही सोयाबीनची भाजी आपली झालेली आहे. वरतून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे, आवडीनुसार आपण अगोदरही टाकलेली आहे. छान दिसत आहे ते. आता आपण लगेच हे ताटामध्ये काढून घेऊया खाण्यासाठी. म्हणजे आज बनवलेली ही सोयाबीन वडीची भाजी तुम्हाला आवडलीच तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही पाहू शकता मस्त अशी लागते ही सोयाबीनची भाजी. आणि माझे व्हिडिओ आवडलेच तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. तर पाहू शकता हे किती मस्त अशी रसरशीत झालेली आहे.